हॅलो नमस्कार. मी इथे माझं सकाळचं जे टिफिनचं रुटीन आहे ते शेअर करते. थोडंसं मी 5-1 मिनटं बाल्कनीत उभी राहते. थंडगार हवा येते. आता सध्या तरी थंडी आहे म्हणून जास्त वेळ उभं राहायला होत नाही सहन, थंड वाटतं खूप. मी इथे टिफिनची तयारी करून घेते. मी इथे चवळी आणि फ्लावर, मोड आलेली चवळी होती ती थोडीशी आणि फ्लावर मी त्यात ॲड करणार आहे. जेव्हा 2 भाज्या थोड्या असतात ना तर मिक्स करून बनवायला अजून त्यांची चव एक्स्ट्रा होऊन जाते, म्हणून मी आता इथे तेच करते. तेल टाकून घेतलं आहे मी, कुकरमध्येच फोडणी देणार आहे. जिरं, मोहरी आणि लसूण बारीक कापून. मी लसूण नेहमीच कापून घेते, काय माहिती मला असाच आवडतो म्हणून सवयच झाली. ती ठेचण्याऐवजी कापूनच घेतलेलं मला बरं वाटतं. थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मी इथे चॉपरमध्ये टोमॅटो आणि कांदा, 1 कांदा आणि 2 छोटे छोटे टोमॅटो मी कट करून घेतले होते. छान त्यांचं प्युरी नाही केली एकदम, पण थोडंसं बारीक होईल असं चॉपरमध्ये करून घेतलेलं आहे मी. तेही छान परतून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्याने लवकर परतलं जातं आणि त्यातलं पाणीही कमी होतं. जरा परतून छान चव पण येते त्याला. मसाले घालायचे आपल्या आवडीनुसार. मी ते हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला थोडासा अगदी घातला आहे. धनेपूड टाकायची वाटलं तर आपल्याला. माझ्या मसाल्यामध्ये असते धनेपूड म्हणून मी वरतून एक्स्ट्रा टाकत नाही. आणि गरम पाणी मी नेहमी टाकते, असं मी नेहमीच म्हणते, म्हणून थोडंसं अगदी अर्धा ग्लास पण नाही टाकलं आहे. मीठ ॲड करायचं आहे. छान मसाला जो असतो तो एक जीव होईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि मग मी ते धुतलेली स्वच्छ फ्लावर घातली आहे. चवळी पण माझी मोड आलेली होती, मी ती पण स्वच्छ धुवून घेतली आहे परत. दोघंही मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं त्यांना तेलात परतवून घ्यायचे. मसाल्यामध्ये छान कोटिंग झाली पाहिजे. एक साधारण 2 ते 3 मिनटं मी हे असं परतवून घेतलं आहे. परतवल्यानंतर छान आपल्याला वाटलंच की मिठाची गरज असेल असं म्हणून टेस्ट करून बघू शकतो, पण मी बरोबर टाकलेलं आहे. मला असं कॉन्फिडन्स असतो म्हणून मी चेक नाही करत. आणि इथे मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. फ्लावर तर लवकर शिजते, पण चवळी थोडंसं टाईम लागतो. भिजवलेली आहे, मोड आलेली म्हणून पटकन होणारच आहे. एका साईडला मी इथे चहा ठेवला होता मिस्टरांसाठी, मी नंतर घेणार आहे. आणि साईडला मी तिथे परातीत पीठ पण काढून ठेवले. लगेच मी पीठही मळून घेते आणि एक 5 ते 10 मिनटं, जास्त वेळ मी त्याला रेस्ट करू देत नाही. लगेचच मी चपात्या लाटायला घेते. चहा मी इथे मिस्टरांना गाळून देत होती. गाळून दिल्यानंतर मी आता पीठ मळून घेणार आहे. इथे माझ्या कुकरच्या शिट्ट्याही होत आहे साईडला. 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी वाफ जाऊ दिली आणि मग चेक करते मी. ते फ्लावर तर शिजलीच असते, पण चवळी शिजली की नाही. चवळी पण छान मऊ झालेली होती. टिफिनसाठी अगदी उत्तम अशी ही चवळी आणि फ्लावरची भाजी, एक वेगळी भाजी असं म्हणून होऊन जातं. नुसती चवळी आणि नुसतं फ्लावर मुलंही खात नाही. जर नाही आवडलं तर फ्लावरही खाऊ शकता. पण इथे साईडला मी चपात्याही करून घेते. आता मुलीपुरतंच करते मी चपात्या, तिच्या टिफिन पुरता. नंतर बाकीच्या करून घेते. आणि मी रात्रीच तीळ आणि गूळ असं मिश्रण तयार करून घेतलं होतं. आता थोडं थंडीचे दिवस आहे म्हणून सकाळी सकाळी नाश्त्याला देऊ शकतो असं आपण तीळ गुळपोळी. आणि इथे मी माझं नारळ पाणी एन्जॉय करते. प्लीज डू लाईक.